श्रावणी माधव गोडेशे ही आपल्यासमोर कथाकथन सादर करणार आहे. विषय आहे बाबा. अरे असू दे चला पाच कंप्लीट करा. आई घराचं मांगल्य असते तर बापा ज्याच्या घराचं अस्तित्व असतो. आई घराचं मांगल्य असते तर बापा ज्याच्या घराचं अस्तित्व असतो. पण या घराच्या या अस्तित्वाला खरंच आपण कधी समजून घेतले आहे का हो? वडिलांना महत्व असणे त्यांच्याविषयी जास्त लिहिलं जात नाही, कुठे बोलले जात नाही. कोणत्याही व्याख्यानात आपण आईविषयीच बोलत राहतो. साधू संतांनी आईचे महत्व अधिक सांगितले, देवाधिकांनी सुद्धा आईचे स्तंभरून कौतुक केले. चांगल्या गोष्टींना आईची उपमा दिली जाते, पण बापाबद्दल कुठेच काही बोलले जात नाही. काही लोक बाप रेखाटला तो तापट वेसनी मारजोड करणारा. समाजात 1-2% बाप असतील, पण चांगल्या बापाबद्दल काय? आईकडे असण्याचे पाठ असतात, बापाकडे संयमाचे घाट असतात. आई रडून मोकळी होते, पण सांत्वन हे वडिलांनाच करावं लागतं. आणि रडण्यापेक्षा सांत्वन करण्यावर जास्त पडतो, कारण ज्योतपेक्षा समय जास्त तपते. जेवणाची सोय करणारी आई आपल्या लक्षात राहते, पण आयुष्याच्या शिदोरीची सोय करणारा बाप आपण किती सहजपणे विसरून जातो ना. जिजाबाईंनी शिवाजी घडवला असं अवश्य म्हणावं, पण त्याच वेळी शहाजीराजांची ओढाताण सुद्धा ध्यानात घ्यावी. यशोदेचं देवकीचं कौतुक अवश्य करावं, पण पुराला पुरातून डोक्यावर घेऊन जाणारा वासुदेव सुद्धा ध्यानात घ्यावा. राम हा कौशल्याचा पुत्र होता, पण पुत्र वियोगाने मरण पावलं तर राजा दशरथ होता. वडिलांच्या टाचात झिजलेल्या चपलांकडे बघितलं की त्यांचे प्रेम कळते, त्यांचे फटके बनियान बघितलं की कळतं आमच्या वेळ नशिबाची भोकं त्या बनियानला पडले. कोणताही बाप आजारी पडला तर लगेच दवाखान्यात जात नाही, पण तो आजाराला घाबरत नाही, पण डॉक्टर एखादा महिना आरामात काढला हवेत याची त्याला भीती वाटत असते. कोणताही बाप मुलीला ड्रेस घेतील, मुलाला लुंगी घेतील, पण त्याच घरातला बाप दाढी करायला साबण संपला म्हणून आंघोळीच्या साबणाने दाढी करतो. ऐपत नसते, उत्पन्न नसतं तरी मुलाला मेडिकल इंजिनिअरिंगला प्रवेश मिळवून दिला जातो. ओढाताण सहन करून मुलाला तारखेला पैसे पाठवले जातात. सर्वच असे नसले तर काही मुलं अशी असतात की जे तारखेला पैसे येतात ना, त्याची मित्रांना परमिटमध्ये पाठवले देतात. ज्या बापाने पैसे पाठवले त्याच बापाची टिंगल करतात. आई घराचं मांगल्य असते तर हा बापा ज्याच्या घरचा कर नसतो. जरी तो काही करत नसला तरी त्या पदावरती असतो. आणि ज्या घरात बाप आहे ना, त्या घराकडे वाकड्यानं जरी बघण्याची कोणाची हिंमत होत नाही. कोणत्याही परीक्षेचा निकाल लागल्यावर आपल्याला आई जवळच वाटते, कारण ती जवळ घेते, कवटाळते, कौतुक करते. पण गुपचूप जाऊन पेड्यांचा बॉक्स आणणारा बापा पण किती सहजपणे विसरून जातो ना. चटका लागला, ठेच लागली, फटका बसला तर आई ग हा शब्द बाहेर पडतो, पण जेव्हा एखादा ट्रक जळून ब्रेक लावतो ना, तेव्हा बाप रे हा शब्द बाहेर पडतो. छोट्या संकटांना आई चालते, पण मोठ्या वादासाठी बापच आठवतो. काय पटतंय ना. सर्व मंगल प्रसंगी सर्वजण जातात, पण मैदाच्या ठिकाणी वडिलांनाच जावं लागतं. जेव्हा तरुण मुलगा घरी उशीर येतो तेव्हा बापच जागा असतो. मुलाच्या नोकरीसाठी साहेबापुढे लाचारवणारा बाप, मुलीच्या स्थळासाठी अनेक हुंबरठा शिजवणारा बाप खरंच किती ग्रेट असतो ना. सासरी निघून गेलेला किंवा शिक्षणासाठी बाहेर असलेल्या मुलीला बापाश फोनवर बोलताना बापाचा बदललेला आवाज एक क्षणामध्ये कळतो. मुलगी बाप म्हणेल तेव्हा मुलगी भावाच्या बोल्यावरती राहते. मुलगी बापाला जाणते, जपते. इतरांनी सुद्धा आपल्याला असंच जपावं किमान हीच बापाची अपेक्षा असते. डोळे वटारून जी प्रेम करते तिला पत्नी म्हणतात. डोळे बंद करून जी प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात. डोळे उघडे ठेवून जी प्रेम करते तिला मैत्रीण म्हणतात. आणि स्वतःचे डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते ना तिला आई म्हणतात. पण डोळ्यात प्रेम दाखवतो जो प्रेम करतो ना त्याला बापच म्हणतात. श्रावणी माधव गोडेशेने खूप छान भाषण केलं. स्वतःच्या बापाचं तिने इतकं छान कौतुक केलं. हिच्यासाठी जोरदार आणि कोण आहे का कोणाकडे कोण बोलणार आहे का?